तसं आज काही लय काम नव्हतं, फक्त बँकेतलंच काम होतं. तर लगेच पैसे सगळे घेतले, बँकेत भरायला डिक्कीत ठेवून टाकले पैसे आणि लगेच निघालो बँकेत. तेवढ्यात काकाचा कॉल आला. काका म्हणलं व्हॉट्सअप केलं आहे तुला, त्याच्या प्रिंट मार. म्हणलं ठीक आहे. लगेच गेलो श्रीच्या दुकानावर, तशी गर्दी होती. म्हणलं ठीक आहे, माझं मारून दे लगेच. मग श्री म्हणलं लगेच मारून देतो. तेवढ्यात पाऊस पण चालू झाला. पाऊस खरं चालू झाला तर खरं, पण हा गडी माझ्या भरोश्यावर कुठं दुकान सोडून गेला काय माहिती. मग त्याला फोन केला, म्हणलं ये लवकर, मला बँकेत जायचं आहे. मग आलो बँकेत सगळं काम बिम केलं. काम झालं, पण लगेच निघायचं होतं. पण दादा म्हणलं 2 मिनिट थांब, एक काम आहे ते करून जा. म्हणलं ठीक आहे. लगेच बँकेतलं ते पण काम केलं आणि लगेच निघालो. म्हणलं चला पेट्रोल तर टाकू गाडीत. मग पेट्रोल टाकलं, पेट्रोल टाकून लगेच घरी आलो. घरी आल्या गोळ्या आणायच्या होत्या मम्मीच्या. म्हणलं ठीक आहे, दे गोळी, लगेच घेऊन येतो. मग दुकानात आलो, लगेच म्हणलं दादाला दे गोळी. दादाने लगेच गोळी दिली. मग घरी देऊन टाकल्या गोळ्या. मग घरून लगेच निघालो. प्रणवचा कॉल आला. प्रणव म्हणला साईटवर जायचं लवकर आहे. म्हणलं ठीक आहे, लगेच आलो. त्याच्या घरी गेलो. भाऊ हातात पोते घेऊन आलता. म्हणलं कशाला? तो म्हणला चल सांग तुला. मग हार्डवेअरच्या दुकानावर गेलो, तिथनं एक सामान घेतलं. ते बरं झालं पोते आणले होते, कारण की गाडी खराब होणं म्हणून पोते घेतले होते त्यांनी. मग गेलो त्या साईटवर, ते सामान बिमान दिलं. तर म्हणला चल वर जाऊ, वर काम चालू आहे. त्याला म्हणलं चल, लगेच आलो. मग वर गेलो, काम बिम बघितलं. म्हणलं चल खाली जाऊन सगळं काम बिम बघू. म्हणलं एका ठिकाणी थांबलो. गॅलरीतनं कसला भारी व्ह्यू दिसतो, अख्खा नगर रोडचा व्ह्यू दिसतो हा. म्हणलं ठीक आहे. मग सगळं बिल्डिंग बघितली आणि लगेच निघालो, कारण की एक चेक घ्यायचा होता त्याला, त्याच्यामुळं. मग तिथं गेलो, पण चेक काय भेटला नाही आम्हाला. म्हणलं चल आता जेवायला जाऊ कुठं तर. म्हणलं चल भाऊ जा. आम्ही एका ठिकाणी आलो तर खरं, पण तिथं काय आवडलंच नाही आम्हाला. चालतच फिरत होतो. मग त्याला म्हणलं जाऊ दे, दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. तो म्हणलं ठीक आहे चल जाऊ. मग एका हॉटेलला आलो आम्ही. तिथं ऑर्डर ते सगळं दिलं. भाऊ म्हणत होता जेवण नाही करायचं, पण त्याला बळजबरी खाऊच घातलं. खा म्हणलं, काय होत नाही. मग त्याला म्हणलं चल बाबा तुला आता घरी सोडतो, कारण की झोपायला लागली आहे मला. तुला घरी सोडलं की मी मोकळं होऊन जाईल. मग त्याच्या घरी सोडलं. पण घरी आल्याला बघतोय तर काय, त्याच्या घरी एक मांजर होतं. भाऊ इतका खेळतोय मांजरीसोबत, ती मांजर याला सोडून जायलाच तयार नाही. तर म्हणलं चल यार कुठं तर सोडून. म्हणलं नको आता राहू दे. मग त्याला घरी सोडलं आणि लगेच मी घराकडे निघालो. घराकडे आल्या बघा हा आमचा नांटू भाऊ काय करतोय त्यालाच माहिती. काहीतर वायरीचा कुटाणा करत बसलाय. आता काहीतर कुटाणा करणार.